नमस्कार. भगवद्गीता अध्याय 1 मधील श्लोक 26 ते 30 आज आपण या भागात पाहणार आहोत. श्लोक 26. तत्र पश्यास्थितान् पार्थ पितृनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीस्ततः श्वशुरान् सुहृदश्चैव सोयनयोरुभयोरपि. श्लोक 26 यामध्ये सांगितले की आता दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा आहे. अर्जुनाचा आणि ते कुरुवंशीयांच्या या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या म्हणजेच दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाडवडील, आजोबा, भीष्म, आपले गुरु, मामा, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र, तसेच सासरे, सर्व हितचिंतक असणारे अर्जुनाने दोन्ही बाजूला पाहिले. भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्कांना, पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य कृपाचार्य यांच्यासारखे गुरु, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे दुःशासनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थामासारखे मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक आणि सर्व सैन्यात उपस्थित असलेल्या मित्रांनाही पाहिले. आणि त्यांना पाहिल्यानंतरची अर्जुनाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की त्याला ते सगळ्यांना बघून असं दुःख होत आहे खूप, असं तो सांगतोय. तर त्या पुढे त्याला हे सगळ्यांना आपल्या नातेवाईकांना बघून काय वाटतं ते श्लोक 27 मध्ये सांगू. आता कोण कोण आहे हे त्याने सांगितले, पण त्यांना बघून काय वाटतं हे 27 वाचलं. तान् समीक्ष्य कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषिदन्निदमब्रवीत्. आता पहा, जेव्हा कुंती पुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला, दुःखी झाला. कारण हे भगवान, हे तर सर्व माझेच नातेवाईक, मित्र, सखे, भाऊ आहेत. खूप दुःखी झाला अर्जुन. सुचना आता काय करावं काय नाही, मन व्यथित आहे सर्वांना पाहून. मग अर्जुन म्हणतो की देवा, आता हे सगळे माझेच लोक आहेत, मी त्यांनाकडे बघतोय आणि मी अत्यंत व्यथित आहे, व्याकुळ आहे. काय करू मी आता? तर आता काय करू आणि कसं करू हे ते 28व्या श्लोकामध्ये सांगितले आहे. तर श्लोक 28 आहे. दृष्टेन्मं स्वजनं कृष्ण युयुस्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. यामध्ये अर्जुन म्हणतात, हे भगवंता, हे कृष्णा, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने हे किती प्रेरित आहेत. त्यांना काही कळत नाहीये की आपण काय करतोय. आणि या केवळ युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना, माझ्या मित्रांना, भावांना, गुरूंना पाहून माझ्या सर्व अंगाला, शरीराच्या सर्व अवयवांना अगदी कंप सुटला आहे. माझे मुख कोरडे पडले आहे. म्हणजे बघा, भगवंतावर ज्याची प्रामाणिक भक्ती असते ना, त्या व्यक्तींकडे, सत्पुरुषांकडे असणारे सर्व सद्गुण आढळतात, हे की नाही. भगवंत तुमच्या साथीला असेल तर तुमच्या मनात वाईट गोष्टी येत नाहीत ना, चांगल्याच गोष्टी येतात. आणि जे त्याच्याकडे नसतात त्यांच्या दैवी सद्गुणांचा त्यांच्यात अभाव नसतो, है ना. अर्जुन हा सद्गुणी होता ना, त्यामुळे त्याला आपल्या समोर सर्वजण आपलेच नातेवाईक, मित्र, भाऊ आहेत हे पाहिले. आणि त्याच्या सैनिकांबद्दल तर त्यांना आधीपासूनच खूप प्रेम होतं ना, खूप सहानुभूती होती. पण विरुद्ध पक्षात सुद्धा त्याचेच लोक आहेत. म्हणजे असं नाही ना की विरुद्ध बाजूला शत्रू नाही, आपलेच लोक आहेत सगळे, हेही त्याला समजत होतं. तर आता त्याला काय करावं असं समजत नाहीये, म्हणून सर्व शरीराला त्याच्या कंप सुटलाय. आता पुढे अर्जुन काय म्हणतात ते 29व्या अध्यायात बघूया. तर त्याचा श्लोक
वेपयितुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डिवं स्त्रन्त्रते हस्तात् वश्चैव परिदह्यते. आता त्याच्यामध्ये म्हणतात माझ्या शरीराला कंप सुटलाय. फक्त कंपच नाही तर माझ्या अंगावर रोमांचही उभे राहिले आहेत. त्वचेचा दाह होतोय आणि माझ्या हातातून माझे प्रिय गांडीव धनुष्यही गळून पडत आहे. आता पहा, रोमांच शरीरावर 2 वेळा येतात माणसाच्या. कधी कधी सांगते, एक म्हणजे आध्यात्मिक उत्कट भावना, म्हणजे आपण देवासमोर उभे आहात. कल्पना करा, हात जोडलेत आपण देवासमोर, डोळे मिटतो ना, आपल्या प्रिय देवताच्या समोर आपण उभं राहिलं की असंच करतो ना, हात जोडतो, डोळे मिटतो आणि अचानक अंगावर एक रोमांच उभे राहतात. आपल्याला खूप वेळा असा हा अनुभव येतो, माहिती असेल सर्वांना, तुम्हा लोकांना हा अनुभव नक्की एकदा तरी आला असेल. आणि दुसरा म्हणजे कसा, तर अचानक एखादी भीतीदायक भयावह परिस्थितीत आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. एखादी आपण एकदम भीतीदायक गोष्ट बघितली की आपल्याला एकदम भीती, अंगावर काटा आला असं आपण म्हणतो, तर तेव्हा एकदा उभे राहतात. असे 2 वेळा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. आता यावेळी अर्जुनाची परिस्थिती कशी आहे, की समोरचे सैन्य हे आपले नातेवाईक आहेत. याच्या जीवितहानीच्या भीतीने त्याला रोमांच उभे राहिले, भयाने, की आपलीच माणसं मारली जाणार आहेत. बाप रे, आता ही आपली सगळी माणसं आपण मारणार आहोत, याच्या त्याला भीतीने त्याच्या अंगावर रोमांचले. परिस्थिती अशी झाली. तर या गोष्टी जीवनाविषयीच्या कशा भौतिक संकल्पामुळे आणि देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. कारण त्याचे सद्गुणही आहे ना तो, त्यामुळे त्याला ते दुसरी जरी आपली लोक शत्रू पक्षातली मारी जाणार असतील तरी पण नातेवाईक तर आपलेच आहेत ना, त्यामुळे त्याच्या ही परिस्थिती त्याची उद्भवलेली आहे. पुढे अर्जुन म्हणतात ते श्लोक 30 मध्ये पाहूया. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मना निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. अर्जुन म्हणतात, हे भगवंता, मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभं राहणं शक्य नाहीये है ना. मला स्वतःचाच विसर पडत चाललाय. माझे मन अगदी विचलित झाले आहे, चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ येथे काही विपरीत घडण्याचीच लक्षणं दिसत आहेत. म्हणजे अर्जुनाचे धैर्य असे नाहीसे झाले. त्यामुळं तो युद्धभूमीमध्ये उभा सुद्धा राहू शकत नाही. त्याच्या मनाला दुबळेपण आलाय ना, एवढी सगळी आपली लोक, आता काय होणार त्याचं, म्हणून त्याचं मन दुबळं झालंय एकदम. त्याला स्वतःचा विसर पडलाय. म्हणजे त्याला युद्धभूमीमध्ये विपरीत गोष्टी, दुःखद गोष्टी दिसत आहेत, ज्याच्यामुळे त्याला आनंद होणार नाही. म्हणजे शत्रूवर विजय मिळाला तरी आनंद व्हायला पाहिजे की नाही ऍक्च्युली, पण तो आनंद त्याला मिळणार नाही, कारण इथे सगळे आपलेच लोक आहेत. मग त्यांच्यावर विजय जरी मिळाला तरी आपण हारलोच. आपल्या घरात सुद्धा असंच होतं ना, आपली मुलं वगैरे जर वाईट वागली, त्यांनी चुकीचं केलं तरी आपणच हारतो की आपले संस्कार कमी पडले. तसा प्रकार आहे हा, की त्यांच्यावर आपण विजय जरी मिळाला तरी आपण हारलेलोच आहे. आणि त्यांच्या दुःखाला, शोकाला कारणीभूत कोण होईल, की मीच होईल ना, की मीच त्यांना आपलं मारलं, आपल्याच लोकांना मी मारली, त्यामुळे त्याचं दुःख होईल, मला शोक होईल है ना, आणि त्याचा कारणीभूत पण मीच होईल, असं अर्जुनाला अतिशय दुःखी प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. अगदी काकुळतीने, हे केशवा, हे कृष्णा, मी इथं खूप वाईट अवस्थेत उभा आहे. त्याला विसर पडलाय अक्षरशः स्वतःचाच. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. याच्या पुढे, आता तर अध्याय पहिलाच आहे अजून आपला, हो ना, अजून खूप पुढे पुढे छान छान याच्यामध्ये गोष्टी येणार आहेत. तर आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ आल्याची माहिती मिळेल. आणि कमेंट मात्र नक्की करा की तुम्हाला हा भाग कसे वाटतायत. काही चूक असेल तर नक्की सांगा, त्याच्यामध्ये अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.